नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत मामा आहेत. इथं निवेदन द्यायला आले होते. ते कशाचं निवेदन दिलेलं आहे काय नाही ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव बंडू गणपती वाकळे, मुक्काम पोस्ट दस्तापूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. अच्छा, तुम्ही निवेदन काय ह्याचं दिले? निवेदन दिले की तहसीलदाराविरोधात माझी तक्रार आहे. तहसीलदाराविरोधात फौजदारी खटला दाखल करणार आहे. कारण का तहसीलदारांना मी आतापर्यंत 3 वर्षामध्ये 10 पत्र दिलेले की तलाट्याने आणि मंडळ अधिकाऱ्याने खोटा पंचनामा केला. जागेवर बसून ना शेजाऱ्याला माहीत नाही, ना सरपंचाला माहीत नाही, गावच्या पोलीस पाटलाला माहीत नाही आणि गावच्या प्रतिष्ठित नागरिकाला माहिती नाही. पंचनामा हा गेला कुठं? चोरीस पंचनामा गेला म्हणून मी तहसीलदारला पत्र दिलं, त्याच्यावर त्यांनी न्याय निर्णय दिला नाहीये. आतापर्यंत मी 10 वेळोवेळी पत्र घेऊन आम्ही स्वतः मी आणि माझी नवरा बायको आम्ही दोघंजण मंडळी जाऊन प्रत्यक्ष भेटलो. त्याच्यावर तहसीलदार काय हालतच नाहीये. मग आता मी तहसीलदारला एक पत्र दिलेलं आहे की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या तोंडाला काळं पाचतो म्हणून 1 वर्ष होऊन गेला पत्र, त्याच्यावर न्याय निर्णय दिला नाही. आणि आता या वर्षी मी एक पत्र दिले की तलाट्याला आणि मंडळ अधिकाऱ्याला चपलाला हाणणार आहे, त्याच्यावर बी काय न्याय निर्णय देत नाही. आणि एका दिवशी मी तहसीलदारलाच हाणणार आहे. काय होईल ते होईल, मला जर कायद्यानं फाशी दिला तरी चालेल. कायदा म्हणजे कायद्याचा केंद्रबिंदू म्हणजे एक पंचनामा असतो. ज्या पंचनाम्यावर जर घाव घालत असेल कोणी तर ते मला सहन होत नाहीये. मी बी पोलीस खात्यामध्ये 10 वर्ष नोकरी केलेली आहे. मी पोलीस पाटील आहे. माझी पोलीस पाटील माझ्या गावामध्ये मी हजारो पंचनामे केले. तो पंचनामा कसा असतो ते तलाट्यानं समक्ष येऊन दाखवावा, नाही तर पंचनामा करा आणि दोषीवर तुम्ही कारवाई करा ना. आमचं जर खोटं असेल तर आम्ही सरकारला काय फसवू? अहो सरकारचे माणसं सरकारला फसवू लागले तर आम्ही काय करणार सर्वसामान्य माणूस? आमच्या हातात आहे का काय? हे कशाचा खोटा पंचनामा केला नेमका? अहो हे विहिरीच माझ्या ईशात विहीर आहे 127 नंबर, सर्वे नंबर 127 मध्ये माझ्या आई वडिलांनी 1950 पूर्वी विहीर पाडलेली आहे. 1950च्या पूर्वी माझा जन्म त्या विहिरीच्या काठाला झालाय. म्हणजे आज माझं वय 65 आहे. ती मला बी माहित नाही किती झाली ते. पण ते विहीर आज आई वडिलाचे असताना, सामुदायिक क्षेत्र असताना यांनी वैयक्तिक स्वतंत्र विहीर, नवीन विहीर असा फोटो काढून बेबनाव करून सगळं त्या सातबाऱ्यावर ओढून टाकलं. कोणी केले? कोणी केले? तलाट्याने केलं. काय नाव आहे त्याचं? तलाट्याचं नाव रेड्डी. रेड्डी. अच्छा, हा. कुठलं आहे तिथं गाडी? तलाठी कुठला माहित नाही, पण आमच्या गावात सज्ज आहे. तो आमच्या इथं कामाला होता. कुठलं गाव तुमचं? दस्तापूर. अच्छा, तालुका कोणता आहे? तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. अच्छा, कुठला विषय आहे? हा तिथला विषय आहे. आणि आता 4-5 वर्षे होत आले साहेब. मी हेलपाट्या मारतो. मी पुण्याला आहे सध्या. तिकडून इथं पोट तडकीने येतोय आणि हे कायद्याचं याने एकही निर्णय दिलेला नाहीये. मग कायदा कसा आहे ते मी पण दाखवण ना. कायद्याने मला जरी फाशी दिली तरी चालेल, पण ह्या तहसीलदारला हाणल्याशी सोडणार नाही. हा, तुम्ही मागे पण इथं उपोषणाला बसला होता. हा दिलं होतं. हा, अच्छा, त्याचं निवेदन दिलेलं आहे. आता मागणी काय नेमकं तुमची? आता माझी मागणी एवढीच आहे की तहसीलदारला एवढीच लास्ट विनंती आहे की त्यांनी पंचनामा करावा आणि कायदेशीर ज्याची चूक आहे त्याच्यावर कारवाई करावी. हा, माझी एवढीच मागणी आहे. कारण पंचनामा म्हणजे एक कायद्याचा केंद्रबिंदू आहे आणि कायद्याच्या केंद्रबिंदूला जर कोणी मुळावर घाव घालत असेल तर मग त्याच्या मुळावर घाव घातलेला काय फरक पडणार आहे? कायदा म्हणजे काय पोरचेष्टा नाही की कोणाच्या हातातलं भावलं नाहीये खेळायला. तुम्ही कायद्याने एक रेष सुद्धा ओढू शकत नाही. रेष वडली म्हणजे ते काय रेषेची किंमत माहित आहे का? एक लक्ष्मण रेष विनाश झाला, कायद्याची रेष विनाश झाला आणि जन्माची रेष विनाश झाला. ही आयुष्यामध्ये माणसाच्या 3 रेषा आहेत. ही 3 रेषा पार केला त्याचं आयुष्य संपला म्हणजे तो येईल को देशातून. आता आज काय निवेदन दिलं? आज मी दिले हे तहसीलदारला आणि मंडळ अधिकाऱ्याला साहेबांना निवेदन दिले की मी ह्याच्या तोंडाला काळं फासलं आणि ह्याला चपलानं मारतं म्हणलं तरी अक्कल येणं झाले. आणि आता मी हे तहसीलदारला सांगितले की पोलीस स्टेशन मुरुम
पोलीस स्टेशन मुरुम इथं यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि पोलीस स्टेशन लवारा इथं बी एक अर्ज दिलेला आहे. आणि दिलेला आहे अर्ज दिलं हे आपलं मी उपोषण आत्मदान बसलो त्यावेळेस गेल्या महिन्यामध्ये हा. बघा तुम्ही जर पाहिलं तर हे जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी तुम्ही पोहोचलेलो होतो आणि यांचं निवेदन यांनी दिलेलं आहे इथं ती निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांची पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत की नेमकं हे निवेदन त्यांनी तर सांगितलेलं आहे की त्यांच्या शेतामधली जी विहीर आहे त्या विहीरमध्ये त्याचा पंचनामा जे आहे ती त्यांना न विचारताच करण्यात आला किंवा कुणालाच माहित नव्हता ते पंचनामा केलेला आणि ते क्षेत्र जे आहे ते ह्यांच्या नावावर आहे. नेमकं यांच्यापासून विचारून घेऊ. काय नाव तुमचं? जयश्री बंडू आकडे. अच्छा, कुठले आहेत तुम्ही? कुठले आहेत? दस्तापूर. अच्छा, कायचं निवेदन दिले? जमिनीचं काय झालंय? जमिनीचं आणि विहिरीचं खोटना पंचनामा केला आणि मला न विचारता माझी जमीन माझ्या जावेला ऐकली सावकाराने. काय त्या सावकाराचं नाव? नाव काय त्या सावकाराचं? सावकाराचं नाव भामाबाई कांबळे भामाबाई कांबळे आणि तिच्या नवऱ्याचं असं ते भामाबाई कांबळे म्हणलं तर भामाबाई कांबळे. अच्छा, आणि ते सावकार आहेत का? आणि ते सावकार आणि तो सावकार आहे. भामाबाई दौला वाकलेला यांनी विकली परस्पर. न आम्हाला सांगता अच्छा, माझ्या पोरांच्या सह्या नाही, त्यांना मला विचारलं नाही काय नाही. हा, मग माझी कधी जमीन विकले? आता 3 वर्ष झालं. 3 वर्ष 21 3 वर्ष झाली. हा. मला काहीच माहिती नाही आणि ते जमीन परत खातो व्यवहार म्हणून केला त्यांनी. त्याला जमीन आम्ही पहिले देत होतो माझ्या दिराला करायला. आम्ही म्हणलं तोच खातोय. हा? मग म्हणजे इकडं तुम्हाला वाटलं की कारभार केलेला काहीच आम्ही माहित विश्वास नाही. ठेवला. विश्वास ठेवला त्याच्यावर. मग त्याने विश्वासघात केला. आणि मागं माझी सगळं जमीन देऊन मला विचारणं काम आहे ना त्याचं. हा, की काय करू माग घरचं माणूस काही म्हणू पण तुझं कर्तव्य आहे ना मला विचारायचं. हा? विचारलं नाही? नाही विचारलं. अच्छा, हा. आणि वीर ती काय म्हणला? वडलो वीर आहे, वीर ती वडलो पार्जित वीर आहे. 5 जणांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये आणि ते त्याने दाखवले की वीर स्वतंत्र आहे, त्याच्यात हिस्सा कोणाचा नाहीये. नवीन पाडला, एक नवीन फोटो काढला साईडचा आणि ते फोटो बेबनावट करून त्यांनी 7 बाऱ्याला जोडला. आता माझ्याकडे आहे रेडी. हो, तलाट्यापर्यंत मी पण गेलते. हा. आम्ही 2 जण. काय म्हणले जरा? मला म्हणलं येतो पुढच्या आठवड्यात तुम्ही या महिन्यात तुम्हाला बोलून घेतो आणि नोटीस मग दिली पंचनामा आम्हाला. करू. कागद आणि आम्हाला दिला. नोटीस दिली ह्या महिन्यात या म्हणून आणि आम्ही जायच्या आधीच त्यांनी तिकडं परस्परच केलं दे माझ्या जावाच्या नावाने. हा. अच्छा, आता मागणी काय? आता काय वाटतं, काय हो वाटतं? आम्हाला कायदेशीर न्याय मिळावा. बघा मी इथं धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं पोहोचलो होतो आणि इथं त्यांचं निवेदन होतं. त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवण्यास काय वेगळे विषय तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.